गोरगरीब आहेत, कष्टकरी आहेत, अशा लोकांकडे देवाभावांचं लक्ष नाही. ठीक आहे, आता एवढ्या वर्ष आलं ह्या फ्लायओव्हरचं काम चाललंय, तरी पण अजून काहीच त्याचं काम नाही. पक्ष बघून कुणा जो खरा काम करणारा नगरसेवक असेल ना, तो कुठल्याही पक्षाचा असो त्यालाच मतदान करायचं. प्रशासकाने तर नको नको केले. किती वर्ष झाले पुलाचं काम चालले कात्रजच्या. आता आम्हाला कळाना अजून चालत, अजून ते पूल एवढा आला ना पुढं. लाईट वेळच्या वेळेला नाहीये, रोडची कामं वेळच्या वेळेला होत नाही. कोणी लोक इथं मदत करत नाही. कोणी जरी आमदार आला, खासदार आला, तरी कोणी. आणि देवेंद्र भाऊला नमस्कार. कात्रज पुण्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहणारा भाग. पुण्यातील हा एकमेव असा प्रभाग आहे जिथून थेट 5 नगरसेवक निवडले जातात. म्हणजे प्रतिनिधित्व जास्त, अपेक्षा जास्त आणि जबाबदारी ही तितकीच मोठी. नुकतेच महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले गेले आहेत. त्यामुळे राजकीय वाटचालींना वेग आलाय आणि प्रभाग क्रमांक 38 पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. परंतु प्रश्न असा आहे, ही कात्रजकरांचे प्रश्न सुटलेत का? रस्ते, पाणी, वाहतूक, ड्रेनेज, पर्यावरण, निधी आहे, प्रतिनिधी आहे, मग नेमकं अडते कुठे? हेच आपण जाणून घेणार आहोत पंचनामा प्रभागाचा कौल मतदाराचा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या कार्यक्रमात. चला तर मग इथल्या नागरिकांशी थेट संवाद करून आजच्या पंचनाम्याला सुरुवात करूया. या एरियामध्ये मॅम ट्रॅफिकची जास्ती प्रॉब्लेम आहे. हा जो कात्रज आणि हडपसर रोड आहे त्यामध्ये खूप प्रॉब्लेम होत आहे का. म्हणजे सकाळचा जो ट्रॅफिक आहे किंवा सासवडमधून येणाऱ्या ज्या गाड्या आहे, मोठ्या मोठ्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या ह्याच रोडमध्ये आहे. तर इथे एक फ्लायओव्हर होण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि खडी मशीनचा जो चौक आहे त्या चौकामध्ये एक ट्रॅफिक सिग्नलची गरज आहे आणि परत तिथं पण एक फ्लायओव्हर होण्याची गरज आहे, जेणेकरून जो हेवी गाड्या आहे तो थोड्या म्हणजे वरच्यावर चालणं जावा किंवा त्याच्यासाठी एक बायपास तरी बनावा. त्याच्यामुळे थोडं तिथं ट्रॅफिक कमी होणार. बाकी रस्त्यावर मग बाकी दुसरी काही प्रॉब्लेम नाही. आणि जो केर कचरा आहे त्याची एक थोडी मॅम गरज आहे. जसं की हे पण बघू शकता आपण, तर रस्त्याला जो कचरा फेकला जातो त्याच्यापेक्षा जर महानगरपालिकेनं डस्टबिन वगैरेची जर व्यवस्था केली तर तो पर्यावरणासाठी पण चांगलं होईल आणि सगळ्या गोष्टीसाठी चांगलं होईल. म्हणजे स्वच्छतेची गरज आहे. तुम्ही आता मागच्या 5 वर्षापासून इथे राहताय, तर तेव्हा आल्यापासून हीच परिस्थिती आहे का या भागातली? बघतो तशीच आहे मॅम. जशी परिस्थिती काही सुधारणा नाही. तर सध्या आपण आहोत प्रभाग क्रमांक 38 मधील वरखडे नगरमध्ये आणि इथल्या रस्त्याची अवस्था तुम्ही बघू शकता. निवडणुकीच्या काळात आता या कामाची पुन्हा नव्याने सुरुवात केलेली आहे कामकाजाला, असं इथले नागरिक सांगतात. तर त्या नागरिकांनाच आपण विचारूयात की यामुळे तुम्हाला काय समस्या जाणवतात. रस्त्याचं आणि पाण्याचं आणि ड्रेनेजची समस्या भरपूर आहे. आता हळूहळू डेव्हलपमेंट चालू आहे. एवढी म्हणे अशी पुण्यात जशी डेव्हलपमेंट चालू आहे तशी 38ला कमी आहे. आणि 38 मोठा वार्ड आहे. 5 प्रभाग 5 सदस्याचा नगरपालिकेचा. आता तर इथून पुढे 5 वर्ष डेव्हलप कसा होईल त्याची शंका आहे. परत 5 नगरसेवक असले म्हणजे की तुझं माझं चालतंय. त्यामुळे ते डेव्हलप होतंय का काय अजून ते सांगता यायचं नाही पुढचं कुणाला. पण डेव्हलपमेंट झालं. आता खराडी, चंदननगर हे कसं डेव्हलपमेंट झालं तसं इथं नेतृत्व नाही जोरात डेव्हलपमेंटला. मग स्मार्ट सिटीचा जो निधी आहे तो कुठे वापरला जातो? हे काय असे बाहेरच ह्याला चंदननगर इकडेच जातात. इकडे कात्रजच्या दक्षिण भागात डेव्हलपमेंटच नाही काय. तर ते फक्त रस्ते, लाईट, पाण्याची समस्या, लाईटची समस्या, ड्रेनेज, रस्ते वाढाना, डीपी रोड वाढाना. त्यानंतर लोकांचे रिझर्वेशन पडलेले जागवणी. त्यानंतर बीडीपी किती वर्ष झाले अर्ज होऊन पडला आणि त्याच्यावर बीडीपी टाकले. सगळे कोण लोकांना गलची केलेली. चांगलं इथं लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजे, महागाई स्वस्त झाली पाहिजे. हे सगळ्या गोष्टी नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीमध्ये. आता तुम्ही सांगताय मला की 97 पासून इथलं काही काम झालं नाहीये रस्त्याचं वगैरे, ते आत्ता काढलेलं आहे. 97ला कॉर्पोरेशन मध्ये गेलेली गाव आहे ती. 97ला रोड झालाय पण म्हणे असं त्याचा हे नाही झालं. अर्धवट झाला होता. तो आता पूर्ण होईन एवढ्या महिन्याभरामध्ये, 1-2 महिन्यामध्ये रस्ता पूर्ण होऊन जाईल. प्रशासकाने तर नको केले. बिगर प्रशासकच्या 5 वर्ष झाले प्रशासकाने बिगर परमिशनची लोकांचे घर बांधतात कानाकन.
म्हणजे प्रशासक हे सगळं डोळं झाक काम आहे त्यांचं. ते मी सांगितलं तुम्हाला, एसी मध्ये बसतात, 12ला येणार, आरामशीर सहाय्या करणार, पैसे घेणार आणि बाजूला होणार. तिकडे चालू होऊ द्या, झोपडपट्टी व्हावू द्या, काय घरं व्हायची ते व्हावू द्या, काय करायचं नियोजन शून्य. हे प्रशासकांनी नियमांनी नीट ठेवलं पाहिजे. तिथं नियम कशाला केलेले, त्या नियमात ते घालतच नाही. तिथं गेलं की सगळे लोक हे करतात ना. त्याच्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या पुढे आलेल्या आहेत. दळणवळणच्या अडचणी यायच्या कारण काय, ट्रॉफिक यायचं काय, हे प्रशासकांनी नियोजन केलं असतं तर ट्रॉफिकचं अडचण आलीच नसती. पार रस्त्याला बांधकाम देताय तुम्ही करून, मग तुम्ही एवढ्या वर्ष काय करताय बांधकामाला, लक्ष का नाही? अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. अधिकारी 11 वाजता येणार ऑफिसला, तिथे सही करणार, जाणार, येणार निवांत 4 वाजता. लक्ष आहे का वाडावर, नाही कशावर नाही लक्ष नाही तिथं, किंवा कोणाचं काय चाललंय काय नाही, कुठं अतिक्रम चाललेत, कुठं रस्ते बारीक होत्यात, कुठं ट्रॅफिक जाम होते. ट्रॅफिकवर आता किती वर्ष झाले पुलाचं काम चालले कात्रजच्या, आता आम्हाला कळाना अजून चालत, अजून ते पूल एवढा आला ना पुढं. लोक सांगतायत ना आता तात्या मदत करतायत म्हणून सांगतात. तात्याने मुळे तर ते वाय आलाय तिथपर्यंत. तात्याने नसते ते मदत केली तर ते अजून राहिला असता, मागच्या मागच राहिला असता पूल. तात्याने तर उलट मदत केली तिथे. त्यांच्यामुळे ते अर्धा आलाय आता, अजून तर ते आता आहेत त्यांचे ते माग आहेत त्यांचे, पण ते काय अधिकारी शेवट. जास्तीत जास्त फक्त रोडचा प्रॉब्लेम आहे आम्हाला. बाकी ट्रॅफिक वगैरे असतं कंटिन्यू इकडे, छोटा रोड असल्यामुळे. बाकी मग पाणी आहे, लाईट आहे, आणि बाकी मग आहे, सुरक्षित आहे. हां, म्हणजे असं जास्त प्रॉब्लेम असा काही नाही आहे. फक्त प्रॉब्लेम म्हणजे हा रोड आहे, आणि तो रोड म्हणजे आम्ही गाड्या वगैरे पार्क करतो, ज्येष्ठ लोक वगैरे, काही इमर्जन्सी झाली तर ह्या रोडनीच म्हणजे बाय वे करावं लागतं सगळ्यांना. रोड हा फक्त लवकरात लवकर व्हावा एवढीच आमची इच्छा आहे. येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? काय काय कामं त्यांनी हाती घ्यावी? आहेच आमचं फक्त म्हणणं काय एकच आहे की बाबा रस्ता, लाईट, पाणी, ट्रॅफिक या 2-4 गोष्टी फक्त आम्हाला गरजेच्या आहेत. बाकीचं तर आहेच. म्हणजे नगरसेवकांनी बाबा टॅक्स वगैरे जे आहे ते आम्ही टाइम सगळे भरतात, त्याच्यामुळे काय बाकीचा प्रॉब्लेम कमी करायला पाहिजे का टॅक्स? हां, ते थोडासा टॅक्स वगैरे आता आहे वाढवून, पण ते आहे ठीक आहे, ते काही एवढा विषय नाही आहे. पण हे जे आहे ऑन रोडचं काम किंवा ते प्रॉब्लेम आहेत ते थोडे सॉल्व्ह झाले पाहिजे. सगळ्या सुविधा उपलब्ध असल्या तर माणूस समाधानी असतो. लाईट वेळच्या वेळेला नाहीये, रोडची कामं वेळच्या वेळेला होत नाहीत, अजून चेंबरची कामं आहेत ना ती सुद्धा होत नाहीत नीट वेळच्या वेळेला. कशामुळे रखडली जाते ती कामं, काय वाटतं तुम्हाला? आता हे कामं हे जे निवडून दिलेले आपण सदस्य आहेत त्यांनी लक्ष घालून केली तर ती कामं होतील. जर त्यांनी केलीच नाहीत तर ती होणार कशी? म्हणूनसाठी नाहीये, पण ते ह्या उत्कर्ष सोसायटीचे आहेत. मैदान नाही आहेत, राखीव मैदान जे आहेत नाही, अच्छा, ते मैदान एखादं व्हायला पाहिजे. कॉर्पोरेशनच्या 2 शाळा आहेत. काय तुम्हाला वाटतं, निधी कमी पडतंय की नियोजन कमी पडतंय की कामच कमी? नाही, काम करणारा माणूस चांगला असेल तर कामं होतात. म्हणजे काम करणारा माणूसच व्यवस्थित नसेल तर ते होणार नाहीत ना. म्हणून जो निवडून येईल ना त्यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे. कारण त्याच्यावर जबाबदारी टाकली की लोक त्यांना विचारतात, विचारू शकतात, अडीअडचणी त्यांच्या सांगू शकतात. थोडं दूर केलं नाही तर ते त्यांना जाब पण विचारू शकतात की का दूर होत नाहीत म्हणण्यासाठी. पक्ष बघून कोणा जो खरा काम करणारा नगरसेवक असेल ना तो कुठल्याही पक्षाचा असो त्यालाच मतदान करायचं. काम पाहून, माणूस पाहून मतदान करायचं अजिबात नाही. कारण ज्याला खायची सवय तो खातच राहील, ज्याला काम करायची सवय तो स्वतःचेही पैसे खर्च करून काम करून घेतो. ह्या प्रभागामध्ये लोक आहेत ना, जे वृद्ध लोक आहेत त्यांना जरा थोडं औषध पाणी, दवाखाने आहेत तसे, पण वेळच्या वेळेला औषध पाणी मिळत नाही. कॉर्पोरेशनचे दवाखान्यात ते दवाखाने त्यांना मिळले पाहिजे. तिथं त्यांना थोडी बसायची वगैरे वयस्कर असल्यामुळं सगळेच लोक गाडीतून जातात असं नाही. काही लोक चालत जातात, चालत गेल्यानंतर ते तिथं दमून बसतात काय की तिथं मग खुर्च्या वगैरे काय नसतात बसायला. अशा ठिकाणी बसायची सोय पाहिजे. आणि वृद्धांच्यासाठी सेपरेट लाईन असावी, म्हणजे त्यांना पटकन औषध पाणी मिळेल आणि ते घरी जातील. राखीव जागा अशी अपेक्षा आहे वृद्धांची. वृद्धांची भरपूर अपेक्षा असते, पण त्या सगळ्या अपेक्षा थोड्याच पुरतात का? नाही.
जेवढं इथं ट्रॅफिक होतं किंवा काय पाण्याची समस्या असेल किंवा काय कोणी लोक इथं मदत करत नाही. कोणी जरी आमदार आला खासदार आला तरी कोणी, फक्त आपले एकमेव नगरसेवक जे आहेत वसंतदादा मोरे, त्यांनी आत्तापर्यंत इथं जे कार्यकारी केलेली आहे. आता हा जो ब्रिज चालू होता आम्हाला इथं भरपूर त्रास झाला सगळं काय, तरी पण आम्हाला त्यांनी इथं जागा लावायला दिली की बाबा तुम्ही इथं व्यवसाय करा सगळं काय करा. तिथनं आमचे प्रश्न त्यांनी सॉल्व केले. अजून जे दुसरे नगरसेवक आहेत किंवा काय बाबर असतील सगळं काय, त्यांनी आत्ता भाजी मंडई वगैरे सुधारून हे केली. तिथं आम्हाला त्यांनी वरती पण आम्हाला त्यांनी जागा दिली. पण जे कसं व्यवसाय किंवा काय आम्हाला पोट भरायचं आहे सगळं काय करायचं आहे, ज्यांनी आम्हाला साधन दिलं त्यालाच आम्ही मतदान करणार. आत्ता एवढे आमदार खासदार सगळे काय येतात पण कोणी काय ह्याच्यावरती हे करत नाही आहे. ह्याच्यावरती आम्ही अजून जास्त काय बोलणार. जर स्थानिक म्हटल्याच्या नंतर आम्ही पण स्थानिकच आहोत, पण आम्हाला पण काहीतरी त्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे की बाबा तिथं आम्हाला जी गरज पडते. आता एवढं वर्ष आलं ह्या फ्लायओव्हरचं काम चाललं आहे तरी पण अजून काहीच त्याचं काम नाही. वसंत तात्यांनी ते काम मार्गस्थ लावलेलं आहे. पण अजून पण काम सुरू असताना दिसतंय. हो, पण कोणीच त्यामध्ये लक्ष देत नाही. तात्यांनी एवढं तरी केलं की बाबा हा रस्ता मोकळा केला. हा रस्ता बंद होता मध्ये हा रस्ता बंद होता पूर्ण, त्याला पण कोणी हे केलं नाही. तात्यांनी आम्हाला इथं हे केलं आणि हा रस्ता त्यांनी परत चालू करून आम्हाला दिला. त्यामुळे कारण की इथं जे जनता राहते किंवा लोक जे राहतात आहे ना, संपूर्ण वरतून जरी खाली जायचं म्हटलं तरी पण लोकांचे हाल व्हायचे. कात्रज परिसरमधनं आपला जो नवीन बसस्टँड केला होता ST PMT डेपो, तो तिथपर्यंत लोकांना सोडायचे पण येत ना, लोक हे चालत तिथनं जायचे. त्यासाठी त्यांनी 3 महिने जवळजवळ हा रस्ता बंद केला तर त्यांनी चालू करून दिला वसंत तात्यांनी. मग यावेळेला मत तुमचं? वसंत तात्यांनाच आणि रुपेश भाऊला. आत्ता 38मधनं तात्या आणि 40मधनं होणार कन्फर्म तिकीट. काय सुधारणा होणं अजून अपेक्षित आहे? होणार ना. आत्ता लोकांनी फक्त विचार करायला पाहिजे की आज बाकीचे जे काय करतात ते किंवा काय नाही का, त्याच्यावरती लोकांनी फोकस. बाबा तुम्हाला जे मदत करते रात्री असू दे अपरात्र असू दे काय असू दे, जर जो व्यक्ती आपल्याला मदत करतोय किंवा काय त्याला मतदान होणारच. आणि हे स्थानिकांचं मत आहे, या कात्रज भागामध्ये तरी त्यांचं मत आहे. आज त्यांची जी कारकिर्दी त्यांनी जी केलेली आहे ना ते आम्ही तुम्हाला सांगतोय. विकास किती टक्के झाला या भागात काय वाटतं? भरपूर. तात्यांनी जेवढं कुणी असू दे, आज फायनान्शियल असू दे आर्थिक असू दे किंवा अजून काय असू दे, जे त्यांच्यापाशी गेलेले आहेत त्यांचा सगळा प्रॉब्लेम तात्यांनी सॉल्व केलेला आहे. हे मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो. पण अजून काय या प्रभागातली कामं राहिली आहेत ती व्हायला पाहिजेत? आता येणाऱ्या नगरसेवकाकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? हे बघा आता हे रस्ते वगैरे सगळं काय बघताय तुम्ही, तात्यांनी स्वतःहून इथं कामं केलेली आहेत. ट्रॅफिक असू दे किंवा काय असू दे, जेव्हा ट्रॅफिक झालेले ते स्वतः रात्री किती जरी वाजले 10 वाजू दे 11 वाजू दे, एक फोन गेल्याच्या नंतर तात्या इथं स्वतः आले होते. इथं मध्ये ॲक्सिडेंट झाला होता, हे तात्यांनी संपूर्ण काढलं तिथपर्यंत नेलं का, कारण की BRTचा रस्ता मोकळा होण्यासाठी. भरपूर ॲक्सिडेंट झाले पण तात्यांनी तेवढं काम केलेलं आहे. प्रशासकाचा जो काळ होता त्या काळात जास्त कामं झाली आहेत की नगरसेवकाच्या काळात जास्त कामं झाली? नगरसेवकाच्या काळात. हो, कारण की स्थानिक नगरसेवक जिथं तळागाळामधनं येतो आणि तो इथं कामं करतो त्याच्यावरती. आणि ज्यांनी तात्यांनी जी कामं केलेली आहेत ना त्याशिवाय इथं काहीच नाही. मग त्यांना वोट का नाही दिलेलं आतापर्यंत तात्यांनी? आता ते त्यांना माहिती आहे, आम्हाला काय माहिती. आता आम्ही इथं सर्वसामान्य जनता आहे, जे आम्हाला माहिती आहे ते आम्ही बोलतो. आणि जे मदत करतात ते जसे आम्हाला मदत केली आहे त्यामुळे आम्ही सांगू शकतो ना तुम्हाला की बाबा तात्यांनी आम्हाला ही मदत केली त्यामुळे आम्ही बोलू शकतो. मग लोक काम बघून मत देत आहेत की पक्ष बघून देतात काय वाटतं तुम्हाला? कामं बघून मत देणार, यावेळी तरी कामं बघून मत देणार. पण आधी झालं नाही ना? नाही ना, कामं केलेली आहेत ना तात्यांनी. जेव्हा अगोदर पण होते सगळं काय होतं आणि आत्ता जरी त्यांनी पक्ष बदलला असेल किंवा काय त्यामुळे काही नाही. जे माणूस बघून आणि कामं बघून ती मतदान आत्ता पण होणार. आणि यावेळी तात्या आणि रुपेश दादा हे निवडून इथनं येणार हे नक्की. जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचं जी काही शासन आहे देवाभाऊंचं, हे म्हणजे थोडंसं वरच्या लोकांच्या म्हणजे फायद्याचंच बघतंय. आणि जी काही महाराष्ट्रात जी काही गोरगरीब आहेत कष्टकरी आहेत अशा लोकांकडे देवाभाऊंचं लक्ष नाही.
आरक्षणासाठी, त्यामध्ये बी गोरगरिबांवर बराचसा अन्याय अत्याचार झालाच म्हणायचा. काय झाला? म्हणजे जातीवादी, मी एक बौद्ध समाजाचा आहे बरोबर. आणि माझं नाव आहे आर्यन शरणागड. तर आम्हाला थोडासा जातीवाद जाणवतो, पार गल्लीपासून ती पार शहरापासून मी वाचली की ते कोण न्यायाधीश होते, त्यांच्यावर सध्या म्हणजे एक जातीय द्वेष भावनेतून बूट फेकण्यात येतात. मग सर्वसामान्य माणसाचे कसे हाल असते. पुण्यामध्ये नगर परिषदचं, महानगरपालिकेचं इलेक्शन लागले. तिथल्या सेवक जे आहेत नगरपालिकेमध्ये निवडून गेलेले, यांनी सध्या आपापल्या प्रभागामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन लोक किती आहेत बाबा, ह्यांचं संरक्षण कसं झालं पाहिजे. नागरी सुविधा व्यवस्थित मिळत आहेत का? हा, नागरी सुविधा. आता काही लोक वॉचमॅन म्हणून राहतात, काही सिक्युरिटीमध्ये म्हणून राहतात, काही कष्ट करायला जातात. अशा लोकांवर थोडंसं म्हणजे लक्ष पाहिजे. स्थानिक नगरसेवक, याला म्हणायचं स्थानिक स्वराज्य. आणि जे करून आपल्या छत्रपती राजेसाहेबांनी, आपले शिवाजी राजेसाहेबांनी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्थानिक स्वराज्य स्थापन करून दिलं, त्याचा फायदा कुठंतरी आपल्या महाराष्ट्रासाठी झाला पाहिजे. ही आणि ह्या महाराष्ट्रात जी काही जातीवाद चालू आहे, उच्च नीच दर्जाची, ही पूर्ण बंद व्हायला पाहिजे. एवढं बोलून मी संपतो आणि देवेंद्र भाऊला नमस्कार. तलावाचं सुजोतीकरण करून सुद्धा उपयोग नाही, त्याला वास मारतो. आणि अडचणीचं काय की जे ड्रेनेज लाईन वाड इकडून येते, मांगडेवाडी, विलारवाडी, त्या ड्रेनेज लाईनचं पाणी संपूर्ण कात्रज तलावामध्ये येतं. ते पहिलं बंद केलं पाहिजे, तर तलाव स्वच्छ राहील. नुसत्या कचऱ्याने घाण नाही आहे, ते सगळं ड्रेनेजचं पाणी. बाकी काय तक्रार केली आहे का या बाबतीत कोणी? हं? तक्रार केली आहे का कोणी या बाबतीमध्ये? नेहमीचे ते पेपरला, पण व्यवस्थित करत नाही. महानगरपालिकेचे कामगार काय करतात, प्रत्यक्षात ज्यावेळेस पावसाळी गटारी सफाई चालते ना, त्यावेळेस हाताने नाही, त्याच्यात जी शिबे लावून जे चेंबर बांधलेले असतात ते तुटले जातात आणि मग ते फुटून पाणी आतमध्ये येतं. हे वार्ड कशा पद्धतीने तोडले गेलेत ना, ते BJP दार्जिन, मी जर सांगतो BJP दार्जिने सारखं वार्डच बोलले. आंबेगाव, जांभळवाडी, कोळवाडी, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव पठार, त्या साईडचा वार्ड वेगळा करायला पाहिजे होता. तो कात्रज, मांगडेवाडी, भिलारवाडी, गुजरवाडी, निंबळकरवाडी आणि कात्रजगाव, बालाजीनगरचं काय असा पूर्ण वार्ड आहेत ना, विचित्र पद्धतीने. त्याच्यामुळे आहेत ना, जे अगोदरचे नगरसेवक आहेत ना, त्यातले नगरसेवक पडणार ना. म्हणजे जे कामं करीत आले ना 5 वर्ष 10 वर्ष, त्यांना धोका आहे ना, असं माझं मत वैयक्तिक. नाही, तसं तर स्वच्छता आहे, तर सगळं झाडून वगैरे सगळं स्वच्छ असतं सगळं. जे पण जे घाण आहे ते बी झाडून वगैरे सगळं करतात. बाकी काही समस्या नाही? तुम्ही इथे राहता, पाणी, ड्रेनेज, रस्ता, पार्किंग? नाही, तसं तर तात्यांनी म्हणजे वसंत तात्या मोरे त्यांनी हे सगळं केलेलं आहे. पहिलं ऑलरेडी सगळं व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी. कामं व्यवस्थित होतात? हो, सगळं. मी पण इथं बागेत कामाला होती ना, आता काम सोडलेलं आहे. अच्छा. पण ते असं सगळे कामं व्यवस्थित घेतात करून. असं त्यांच्या हाताने सगळं झालेलं आहे. तळ्याचं काम हे सगळं त्यांनी. म्हणजे एखादं काम होत नसेल, तक्रार केली तर लगेच त्याच्यावरती लगेच ते करण्यात येते? हो, लगेच करतात ते. असं आहे. आता म्हणजे नव्हते, मी माझी होते ना, तेव्हा पण जायचे लोक, तरी लगेच कामं करून घेतात. रस्त्यांची प्रॉब्लेम आहे जरा, पाण्याचे थोडे प्रॉब्लेम आहेत. बाकी आणि ड्रेनेज वगैरे? अजून ड्रेनेज लाईनचं नाही एवढं काय नाही प्रॉब्लेम. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. बरं. मग या सगळ्याची कारवाई केल्यानंतर कामं झाली आहेत का तक्रार केल्यानंतर? निम्मी अर्धी कामं केली आहेत, अर्धी अजून राहिलेली आहेत. कशामुळे रखडली गेली? निधी आहे, प्रतिनिधी आहे, मग का अडलीत कामं? काय वाटतं तुम्हाला? ते आता प्रशासन सांगितलं आम्ही, त्या पद्धतीने काम चालू आहे आता. बरं. होईल एवढं ह्याच्यात. तर आज
आज आपण दिवसभर कात्रज म्हणजेच प्रभाग क्रमांक 38चा पंचनामा केला. येथील नागरिकांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु इथे कोणाची सत्ता येईल, कोण निवडून येईल, या सगळ्यासाठी आपल्याला 16 तारखेची वाट पाहावी लागेल. त्याचसोबत वेगवेगळ्या प्रभागातील नागरिकांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी TOD मराठी तुमच्यापर्यंत येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.